नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर आजीला किडनॅप करणाऱ्या मल्लिका आणि अंशुमानचं थोबाड आपली स्वानंदी कशा प्रकारे फोडते, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल की अंशुमान आता सगळ्यात मोठ्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की अंशुमानचं पापच एवढं होतं, त्याच्यामुळे अंशुमानला शिक्षा होणं हे साहजिकच होतं. तर पुढे आता तुम्हाला पाहायला भेटेल की आता ह्या अंशुमनला पैशाची एवढी प्रचंड गरज होती, त्याच्यामुळे अंशुमन आणि मल्लिका दोघेजण प्लॅनिंग करतात आणि आजीला किडनॅप करायचं ठरवतात. तर दुसरीकडे मात्र स्वानंदी समोर पण आता सगळ्यात मोठं सत्य आलेलं असतं की स्वानंदीला कळलेलं असतं की घरी असले गुंड येऊ शकतात, त्याच्यामुळे मात्र नक्कीच अंशुमनने काही ना काही कुटाणा करून ठेवलेला आहे. तो मला शोधून काढलाच पाहिजे आणि राजवाड्यांसमोर खरा चेहरा घेऊन आलंच पाहिजे. तर एकीकडे मात्र आता मल्लिका प्रचंड घाबरलेली असते, कारण की मल्लिकाला समजत नसते की माझ्या अंशूला या संकटातून मी बाहेर काढू कसं. पण विषय आता पैशाचा असतो, त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी आपल्याला पैसे लुबडता कसे येतील याच्याकडे सगळं लक्ष असतं. आणि घराच्या तिजोरीच्या चाव्या तर आता स्वानंदीकडे आहेत आणि स्वानंदी तर एवढी मोठी रक्कम देऊ शकणार नाही हे पण यांना चांगलंच माहीत असतं. आणि ऑफिसमधून पैसे काढायचे जर म्हटलं तर आता समोर ऑफिसमध्ये कायमच असतो, त्याच्यामुळे ऑफिसमधून पण पैसे काढता येणार नाही. म्हणजे मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी अशा येतात, त्यामध्ये ही मल्लिका प्रचंड अडकलेली असते, भयंकर. आणि मित्रांनो, आता खरी मजा येणार कहाणीमध्ये, कारण की अंशुमानने जी काही बेटिंग केलेली असते आणि ज्या काही लोकांकडून पैसे उचललेले असतात ना, ती लोक एवढी डेंजर असतात की आता ह्या मल्लिका पण थरथर कापत असते. त्याच्यामुळे मल्लिका म्हणते की एवढ्या मोठ्या पैशाचं जुगाड आपण कसं करू शकतो, त्यासाठी एकच युक्ती आपल्याकडे आली पाहिजे, कारण की आपल्याला एकतर समोरच्या आणि स्वानंदीच्या हातून त्या चाव्या घेतल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर घरातील किरजोरीमध्ये डल्ला मारला पाहिजे. पण मित्रांनो, हे काम एवढं साहजिक आहे का? अजिबात पण नाही, कारण की आपली स्वानंदी यांच्या हातामध्ये चावी काही कागद पण पडू देणार नाहीये, कारण की स्वानंदी आता एवढी सतर्क राहत असते की काही सांगायलाच नको. स्वानंदीला चांगलंच माहीत आहे की काही जरी झालं तरी मात्र ह्या मल्लिकाच्या आणि अंशुमनच्या हातात मी फुटकी कवडी पण जाऊ देणार नाही, कारण की हे दोघेजण कसे असतात हे चांगल्याच प्रकारे स्वानंदीने ओळखून घेतलेलं असतं. आणि मित्रांनो, राहिला विषय ह्या सुष्मिताचा, तर ह्या सुष्मिताला मी आधीपासून बोलतोय तुम्हाला की काडीची अक्कल नाहीये, कारण की ही सुष्मिता तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपल्या स्वानंदीच्या विरोधात कट कारस्थान करत असते. म्हणजेच मित्रांनो सांगा, स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात कोण असं कट कारस्थान करतं, पण ही मुलगी करायला मागे पुढे पाहत नसते. तर दुसरीकडे मात्र मल्लिकाला आता काहीच ऑप्शन सापडत नसतो, तर स्वानंदी पण आता सतर्क झालेली असते. स्वानंदी म्हणते की नक्कीच काही ना काही भानगड चालू आहे, मी राजवाडींना नक्कीच सांगणार. तर पुढे स्वानंदी आता समर राजवाड्यांना सांगायला जाते, म्हणते की अंशुमनचे खूप सारे मित्र आले होते, पण मला माहिती ते मित्र नव्हते, कारण की ते पूर्णपणे गुंडासारखे होते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तो राग मी पाहिलेला आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, प्लीज तुम्ही अंशुमनवरती डाऊट घ्यायचं सोडून द्या आता, कारण की अंशू खरंच सुधरत आलेला आहे. आता तुम्ही पाहिलेच ना, तुमच्याच बहिणीसोबत त्यांनी लग्न केलेलं आहे. तुमच्यामुळे माझं आयुष्य एवढं बदलू शकतं, तर तुमच्या बहिणीमुळे अंशुमनचं आयुष्य का नाही बदलणार? बिचाऱ्या समरला अजूनही माहीत नाही की ती सुष्मिता कोणत्या थराला जाऊ शकते म्हणून ती. तर आता मित्रांनो, कहाणीमध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भयंकर असा ट्विस्ट हाच आहे की स्वानंदी समरला हेच पटवून देत असते की अंशुमान आणि मल्लिका दोघेजण काही ना काही कुटाणे करत आहे, पण बिचारा समरला विश्वासच नसतो की असं काय ते दोघेजण करतील. आणि समरने तर स्वतःच्या आईच्या जागी आपल्या मल्लिका काकूला मांडलेलं असतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ही मल्लिका काकू एवढी डेंजर बाई आहे ना की हिचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक असं हिचा प्रकार चालू आहे. पण आता काही जरी झालं तरी तुम्हाला माहितीच आहे, शेवटी समर स्वतःच्या काकूवरती विश्वास ठेवणार, कारण की समरला त्याचं कुटुंब पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि यामध्ये बिचाऱ्या समरची काहीच चूक नाहीये. तर दुसरीकडे तुम्ही पाहायला गेलं असेल तर आपल्या आजीला पण ह्या मल्लिकाचा स्वभाव अजिबात आवडत नसतो, त्याच्यामुळे आजी पण ह्या मल्लिकावरती प्रचंड भडकत असते, कारण की आजीला माहीत असते की ही मल्लिका कशी आहे, काय करू शकते, त्याच्यामुळे ह्या बाईवरती कधी विश्वास ठेवणं पण चुकीचंच आहे. तर आता सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे आजीने एक चांगलं काम केलेलं असतं की सगळ्या काही गोष्टी आता स्वानंदीच्या हातात त्याने द्यायचं ठरवलेलं असतं आणि आजीच्या नावावरती जी प्रॉपर्टी असते त्याची मिल पण पुढे आता तुम्हाला पाहायला भेटेल की आपल्या स्वानंदीच्या नावावरतीच ती करायचं ठरवते आणि म्हणते की खरा अधिकार तर स्वानंदीला आणि आपल्या समर राजवाड्यांनाच आहे. तर दुसरीकडे मात्र तिचा पिंट्या म्हणजे समर राजवाडे आता हा एवढा चांगला असतो की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की तो आपल्या आजीसाठी काही करू शकतो आणि ह्याच सगळ्या गोष्टी मल्लिकाला कळतात. आणि मल्लिका म्हणते की आपल्याला पैशाचा जुगाड जर असा होत नसेल तर आपल्याला सगळ्यात मोठं काम एकच करावं लागेल की आपल्याला ह्या म्हातारीला किडनॅप केलं पाहिजे, नाहीतर हिला संपवलं तरी पाहिजे. दोन्हीपैकी एक काम तर आपण करू शकतो. तर मात्र आता तिला किडनॅप करायचं काम मात्र सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे असं ठरवतात. तर आता तुम्हाला माहितीच आहे की आपली आजी मंदिरात जात असते, रोज सकाळी बाहेर ऑकला जात असते. अशाच वेळेस मात्र पुढे आपल्या आजीलाही मात्र मल्लिका आणि अंशुमन दोघेजण किडनॅप करतात आणि किडनॅप असं साधंसुद्धा करत नाही, खूप भयंकर किडनॅप करतात. आणि त्याच्यानंतर मात्र स्वानंदी आता माहितीच आहे राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये असते, तिकडे बोलत असतात दोघंजण आणि त्यावेळेस मात्र आता हा अंशुमन आणि मल्लिका दोघेजण मिळून देखील समरला कॉल करतात आणि सांगतात की आवाज बदलून बोलतात आणि सांगतात की आम्ही तुमच्या आजीला किडनॅप केलेला आहे, ती जर तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर सांगतोय तेवढी रक्कम
घेऊन लवकरात लवकर इथं हजर व्हा. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता समरला धक्का बसतो, स्वानंदीला धक्का बसतो की आजी किडनॅप झाली कसं काय आणि आजीला किडनॅप केलं कोणी. तर आता हा सगळ्यात मोठा ट्विस्ट होता. समर लगेच काकूला कॉल करतो, म्हणजेच ह्या मल्लिकाला, आणि मल्लिका म्हणते की अरे समर आजी सकाळपासून दिसत नाही, आई कुठे गेल्या, काय झालं. म्हणजेच मित्रांनो यांची नाटकं आता परत सुरू झाली. तर पुढे आता समर राजवाडेंना ते पैसे द्यावे लागत असतात, पण स्वानंदी म्हणते की थांबा राजवाडे, नेमकं ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे आपल्याला हे शोधलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी करूया. आणि ते हे पण सांगतात जर तुम्ही पोलिसात गेला तर तुमची आजी वाचू शकणार नाही. तर आता समरला कळत नसतं की आता नेमकं प्रकरण काय चालू आहे. तर दुसरीकडे मात्र स्वानंदी समोर एक गोष्ट येते की त्या माणसांना आता अंशुमनकडून खूप सारे पैसे हवे असतात. तर स्वानंदीकडे तुम्हाला माहितीच आहे की मल्लिका विरुद्ध आणि अंशुमन विरुद्ध पुरावे पण नसतात. तर आता ही सगळ्यात मोठी गोष्ट असते, त्यामधून मात्र आता स्वानंदीला पुरावे सापडू शकतात. आणि मित्रांनो इथेच सगळ्यात मोठा कहाणी ट्विस्ट येतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीकडे अजूनपर्यंत पुरावे नसतात. त्याच्यामुळे समर अजूनपर्यंत स्वानंदीवरती विश्वास ठेवत नसतो की मल्लिका काकू असं काहीतरी करेल म्हणून. तर पुढे मात्र आता आजीच्या किडनॅपिंगमध्ये समर म्हणतो की तुम्हाला पाहिजे तेवढे मी पैसे देतो, पण माझ्या आजीला काही होता कामा नाही आहे. आणि हाच गोष्टीचा फायदा मात्र आता मल्लिका आणि अंशुमन दोघेजण घेतात आणि समर आता त्यांना पैसे द्यायला तयार होतो, ते डिमांड स्वीकारायला तयार होतो. पण आता पुढे सगळ्यात मोठा कानीतला ट्विस्ट. राजवाडे सगळ्यात पहिलं तर एक काम करतात, ते म्हणजे आता स्वानंदी म्हणते की ते पैसे मी द्यायला जाते, पण समर म्हणतो की स्वानंदी मॅडम तुम्हाला वेळ लागले का, तुम्ही का जाताल. आणि मल्लिका पण खूप हुशार असते मित्रांनो, की ती एका माणसाला म्हणजेच अनोळखी माणसाला पाठवते आणि ते पैसे आणण्यासाठी, कारण की त्यांना माहिती की आपण सापडले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण मित्रांनो स्वानंदी खूप शातीर असते की ते पैसे कोणाकडे जातात, कसे जातात आणि आजीला किडनॅप कोणी केलं असेल त्या सगळ्या गोष्टीचा तिला ताळमेळ लागतो आणि ती सगळ्या गोष्टी शोधून काढते. आणि पुढे मात्र आपली आजी सुखरूप तर येते, पण मित्रांनो आपली स्वानंदी आता शांत बसत नाही. स्वानंदीला कळतं की आजीला किडनॅपिंग करण्याच्या पाठीमागे मल्लिका काकू आणि अंशुमनचा हात होता. त्यावेळेस मात्र आता आपली स्वानंदी शांत बसणार नाही. स्वानंदी मात्र ह्या अंशुमनला आणि मल्लिकाला धडा शिकवण्यासाठी राजवाड्यांसमोर हिचा खरा चेहरा घेऊन येते. आणि नंतर काय मित्रांनो, आता जे व्हायला नको हवं होतं तेच घडतं. सगळ्यात पहिली गोष्ट तर समर राजवाडे असं सहजासहजी माहितीच आहे, तुम्हाला माहिती की स्वानंदीवरती असा विश्वास ठेवू शकत नाही काकूबाबत तरी, कारण की अंशुमनबाबत त्यांचं एकमत होऊ शकतं, पण काकू म्हणजे समर राजवाड्यांना आईप्रमाणे समर राजवाडे मानत असतात. पण पुढे स्वानंदी ज्यावेळेस पुरावे दाखवतात आणि आपल्या आजीला किडनॅप कोणी केलं होतं, ह्या घरामध्ये आत्तापर्यंत काय काय कांड केले, मल्लिका काकूने आजपर्यंत समोर म्हणजे समर राजवाड्यांच्या समोर एकही कुटाणा केलेला नसतो आणि येऊही दिलेला नसतो, पण आपली स्वानंदी ते सगळं उघडकीस आणते. अंशुमनने ते पैसे भलेही लुटले असतील, सगळं काय अंशुमनला परत सगळ्या गोष्टी आणून द्याव्या लागतात. आणि मित्रांनो मग आता समर राजवाडे प्रचंड चिडतात. आणि त्याच्यानंतर काय, नंतर आपली स्वानंदी स्वतः ह्या अंशुमनच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तुला लाज कशी वाटली नाही हे सगळं करताना. पण अंशुमन तुम्हाला माहितीच आहे की मूर्खच आहे. त्यावेळेस मात्र मल्लिका काकू म्हणते की आमची चूक झाली, समर हा खूप मोठ्या संकटात अडकला होता. आणि मग त्याच्यानंतर समर मात्र काकूच्या आता तिथून धक्का मारतो काकूला, आणि काकू परत आता तिची नाटकं सुरू करते आणि म्हणते की आता तरी एकदा अंशुमनला माफ कर, याच्यानंतर त्याने असं काय केलं तर मी सगळ्या काही गोष्टी अशा करेल तशा करेल. पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे ना, ही मल्लिका काहीच करू शकत नाही. मग त्याच्यामुळे मित्रांनो आता समरने एक भयंकर निर्णय घेतला पाहिजे स्वानंदीने खरा चेहरा समोर आणल्याच्या नंतर, की ह्या मल्लिकाला घराच्या बाहेर तर काढलंच पाहिजे, पण ह्या अंशुमनला योग्य ती शिक्षा दिली पाहिजे, त्या मल्लिकाला तिची खरी लायकी पण दाखवली पाहिजे. तर व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज नक्की पहा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. बाय. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश. तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.